गगनबावडा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात गलथान कारभार सुरू असून त्यात सुधारणा न झाल्यास तालुका राष्ट्रवादी व सकल मराठा समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गगनबावडा राष्ट्रवादी अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला आहे। याबाबतचे निवेदन तहसीलदार बीजी गोरे यांना देण्यात आलं। गगनबावडा येथील तहसीलदार कार्यालयात पुरवठा विभागात गलथान कारभार सुरू असल्याचा ठपका ठेवत यामध्ये सुधारणा करावी, अन्यथा याबाबत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गगनबावडा राष्ट्रवादी अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी तहसीलदार बीजी गोरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे। या निवेदनात म्हटलं आहे की येथील गलथान कारभारामुळे अनेक पात्र असलेल्या लाभार्थ्यांना दवाखाना, त्यांना मिळणारं धान्य व वाढीव कोटा मंजूर न झाल्यानं धान्य मिळत नाही। नवीन युनिट वर्ड व पात्र नवीन लाभार्थ्यांना धान्य मंजुरी घेऊन तात्काळ संबंधित वंचितांना लाभ मिळावा व हॉस्पिटल संबंधित युनिट वर्ड तात्काळ करून मिळावी व ई सेवा केंद्राकडून आलेले प्रस्ताव तीव्रता पूर्ण करावी, अन्यथा गगनबावडा तालुका राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष व सकल मराठा समाज यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी हे निवेदन तहसीलदार गोरे यांना देण्यात आलं। या प्रसंगी गगनबावडा राष्ट्रवादी अध्यक्ष प्रकाश पाटील, सकल मराठा समाज प्रमुख शिवाजी राऊत, सूर्यकांत पडवळ, शिवाजी वरेकर, शेनवडे, उपसरपंच रमेश टक्के, सखाराम कांबळे, राजू पाटील आदी उपस्थित होते। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे।